जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 35. पद्मप्रभसूरी. पद्मप्रभसूरींचा काळ 1336 इतका मानला जात असून ते वादिदेव सूरींचे शिष्य होते. त्यांनी भुवनदीपक ग्रहभाव प्रकाश नामक ज्योतिष ग्रंथाची रचना केली आहे. याच ग्रंथावर सिंहतिलक सूरींची एक विवृत्ती लिहिली आहे. त्यांचा भुवनदीपक हा छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ असून त्या ग्रंथात एकूण 36 प्रकरणे आहेत. या ग्रंथाची भाषा संस्कृत असून त्यात एकूण 100 श्लोक आहेत. अर्हतदास. अर्हतदास कन्नड भाषेचे महान विद्वान असून त्यांनी कन्नडमध्ये अठ्ठमत नामक ज्योतिष ग्रंथाची रचना केली होती. त्यांचा काल इसवी सन 1300च्या आसपास मानला असून ते जैन ब्राह्मण होते. त्यांच्या पित्याचे नाव नागकुमार होते. भास्कर नावाच्या एका आंध्र कवीने या ग्रंथाचा अनुवाद तेलुगू भाषेत केला होता. या ग्रंथात वर्षावाची चिन्हे, भूकंप, उत्पादलक्षण, गर्भलक्षण, परिवेश लक्षण यांचे विवेचन केले आहे. नरचंद्र उपाध्याय. नरचंद्र उपाध्याय यांनी जातकवृत्ती, प्रश्न चतुर्विशतिका, जन्मसमुद्रटिका, लग्नविचार, ज्योतिष प्रकाश या ग्रंथांची रचना केली असून त्यांचा काळ 1324 मानला जातो. त्यांनी बेडा जातक नावाच्या महान वृत्तीची रचना केली असून त्यातील एकूण श्लोक संख्या 1050 इतकी आहे. त्यांची ज्ञानदीपिका नावाची एक अन्य रचना असावी. ठक्कर पेरू. यांचा काळ 14वे शतक मानला जात असून त्यांनी गणितसार व जोईससार या 2 महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. गणितसारमध्ये पाटीगणित आणि परिकर्माष्टक यांची मीमांसा केली आहे. जोईससारमध्ये नक्षत्रांच्या नामावलीपासून ग्रहांच्या विविध योगांचे योग्य विवेचन केले आहे. वर उल्लेखित सर्व ज्योतिषकार व त्यांच्या ज्योतिष ग्रंथाशिवाय जिनवल्लभ रचित स्वप्नसंहिता, जय विजयकृत शकुनदीपिका, हर्षकीर्तीकृत जन्मपत्र पद्धती, पुण्यतिलककृत ग्रहायुसाधन, गर्गमुनी रचित पासावली, जिनसेनकृत निमित्तदीपक, समुद्रकवी रचित सामुद्रिक शास्त्र, मानसागर इत्यादी ग्रंथ महत्त्वाचे असून निनावी असणारे ज्योतिष सार, ज्योतिष संग्रह, शकुन संग्रह, शकुनदीपिका, शकुनविचार, ग्रहयोग, ग्रहफल सारखे अनेक ग्रंथ आहेत. आतापर्यंत ज्योतिष शास्त्राविषयीचे सुमारे 500 ग्रंथ तरी असल्याचे दिसून येतात. अर्वाचीन कालातील ज्योतिष साहित्य. प्राचीन मध्ययुगीन कालाप्रमाणेच ज्योतिषशास्त्र सरिता प्रभावित ठेवण्याचे काम अर्वाचीन काळात देखील काही विद्वानांनी केलेले दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने मेघविजयगणी, उभयकुशल, लब्धचंद्रगणी, बाधतीमुनी, यशस्वतसागर इत्यादींच्या ग्रंथांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. मेघविजयगणी. मेघविजयगणी यांचा काल सुमारे 1036 मानला असून ते ज्योतिषशास्त्राचे प्रकांड पंडित होते. त्यांनी वर्षप्रबोध, उदयदीपिका, रमलशास्त्र आणि हस्तसंजीवन इत्यादी ग्रंथांची रचना केली. वर्षप्रबोध ग्रंथामध्ये 13 अधिकार व 35 प्रकरणे आहेत. यात शकुनादी विषयाबरोबरच उत्पात, सूर्यचंद्रग्रहण, मास, वायुविचार यांचे विवेचन केले आहे. हस्तसंजीवनीमध्ये दर्शनाधिकार, स्पर्शनाधिकार व विमर्शनाधिकार हे 3 अधिकार असून सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. महेंद्रसुरी. महेंद्रसुरींनी
यंत्रराज नामक ग्रंथांची रचना केली असून हा ग्रंथ ग्रहगणितावरील एक प्रमुख ग्रंथ मानला जातो. ते मदनसुरींचे शिष्य असून फिरोजशाह तुघलकाचे मुख्य सभा पंडित होते. महेंद्रसुरीचे शिष्य मलयेंदुसुरी असून त्यांनी या ग्रंथावर सोदाहरण टीका लिहिली आहे. या ग्रंथाची रचना संवत 1292 झाली असून त्यात गणिताध्याय, यंत्रघटनाध्याय, यंत्ररचनाध्याय, यंत्रशोधनाध्याय व यंत्रविचारणाध्याय हे 5 अध्याय आहेत. विभिन्न यंत्राद्वारे व गणिताद्वारे ग्रहाविषयक गणिताचे यात सुंदर विवेचन केले आहे. याच ग्रंथात पंचांग निर्माण करण्याविषयीची माहिती दिली आहे. समंतभद्र. या समंतभद्रांचा काल 13वे शतक मानला जात असून त्यांनी केवलज्ञान प्रश्नचूडामणी ग्रंथाची रचना केली. हे समंत विजयपत्रांचे पुत्र असून या ग्रंथात त्यांनी धातू, मूल, जीव, नष्ट, मुष्टी, लाभ, हानी, रोग, मृत्युभोजन, शयन, जन्म, कर्म, अस्त्र, शस्त्र, वृष्टी, अतिवृष्टी, सिद्धी, असिद्धी यांचे विस्तृत विवेचन केले आहे. अक्षरांचे विविध वर्ग देखील यात सांगितले आहेत. प्रश्नशास्त्राच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हेमप्रभ. हेमप्रभांनी त्रैलोक्यसार या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथाची रचना केली असून त्यांचा काल सुमारे 14वे शतक मानला जातो. मेघमाला ही त्यांची दुसरी महत्त्वाची ग्रंथरचना मानली जाते. यांच्या गुरूंचे नाव देवेंद्रसुरी असे होते. त्रैलोक्यसार ग्रंथात एकूण 1160 इतके श्लोक असून या ग्रंथाध्यायनावरून फलित ज्योतिषाविषयी सुंदर माहिती मिळते. प्रारंभीच्या 110 श्लोकात लग्नज्ञानाचे विवेचन असून नंतर विविध प्रकरणातून शत्रुमित्र, उच्चनिच्चता, भावराशी, ग्रहबल, राज्यप्राप्ती, संतानप्राप्ती, विद्याप्राप्ती या विषयांची माहिती दिली आहे. या ग्रंथाची शैली अत्यंत सरळ, सुबोध व ओघवती असून विविध गोष्टींचे केलेले विवेचन अन्यत्र पाहावयास देखील मिळत नाही. लब्धचंद्रगणी. यांनी 1051 कार्तिक महिन्याच्या जन्मपत्री पद्धती नावाचा एक व्यवहारोपयोगी ज्योतिष ग्रंथ लिहिला. ते खरं तर गच्छीय कल्याणनिधान यांचे शिष्य होते. जन्मपत्री पद्धती या ग्रंथात योग्य काल, नवग्रहांचे स्पष्टीकरण, द्वादश भाव, तात्कालिक चक्र, दशबल या बाबींचे विवेचन केले आहे. बाधती मुनी. यांचा काळ 1083 मानला जात असून ते पार्श्वचंद्रगच्छीय शाखेचे मुनी होते. त्यांनी तिथी सारिणी या ग्रंथाची रचना केली. ज्योतिषशास्त्राविषयीचा हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. यांचे फलित ज्योतिष व मुहूर्तसंबंधी आणखी 2-3 ग्रंथ आहेत. यांनी लिहिलेला सारणी ग्रंथ मकरंद सारणीप्रमाणे आहे. यशस्वत सागर. यांना जसवंत सागर या नावाने देखील संबोधले जाते. ते न्याय, ज्योतिष, दर्शन, व्याकरण इत्यादींचे प्रकांड पंडित होते. त्यांनी ग्रहलाघववर वार्तिक नावाची टीका लिहिली आहे. 1062 त्यांनी जन्मकुंडली विषयाधारे यशोराज पद्धती नामक व्यवहारोपयोगी ग्रंथाची रचना केली आहे. या ग्रंथात जन्मकुंडलीविषयी विशेष माहिती दिली आहे. उभयकुशल. उभयकुशल हे फलित ज्योतिषाचे एक महान विद्वान मानले जात असून त्यांचा काल साधारणपणे 18वे शतक इतका मानला जातो. त्यांनी विवाहपटल व चमत्कार चिंतामणी टबा या 2 ग्रंथांची रचना केली. उभयकुशल हे मुहूर्त व जातक या दोन्ही विषयांचे ज्ञाते होते. चिंतामणी टबामध्ये 12 भावासह ग्रह फलोद्वेषाचे वर्णन केले आहे. विवाहपटल ग्रंथात मुहूर्त व कुंडली मिलन यांचे सुंदर विवेचन केले आहे.
ज्योतिषशास्त्राविषयीच्या उल्लेखित या सर्व ग्रंथाखेरीज मेघराज, विनयकुशल, हरिकुशल, जिनपाल, जयरत्न, सूरचंद्र या ज्योतिष पंडितांचे ज्योतिषशास्त्रविषयक ग्रंथ उपलब्ध आहेत. या सर्वांचे येथे विवेचन करणे शक्य नाही. सर्व जैन ज्योतिष साहित्याचे अवलोकन केले असता आपणाला असे दिसून येईल की ज्योतिषशास्त्राच्या या विविध ग्रंथातून संक्षेपाने मुहूर्त, सामुद्रिक शास्त्र, प्रश्नशास्त्र, निमित्तशास्त्र, अंकगणित, बीजगणित, रेखागणित, पंचांग निर्माण गणित, स्वप्नशास्त्र या नानाविध गोष्टींचे विवेचन करण्यात आले आहे. आज देखील जैन ज्योतिषशास्त्रावर अनेक टिप्पणी लिहिल्याच्या आढळतात. थोडक्यात अतिप्राचीन कालापासून आजपर्यंत ज्योतिषशास्त्रावर अनेक विद्वानांनी ग्रंथरचना करून ज्योतिषशास्त्र स्वरूपी गंगोत्रीला अधिक प्रवाहित तथा गतिमान करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आधुनिक कालाच्या दृष्टीने या सर्व साहित्याकडे पाहिले तर त्यात सहजासहजी विशेषतः जाणवणार नाही. परंतु आजच्या यंत्रयुगाने जे काही नवनवीन ग्रहताऱ्यांचे तथा ज्योतिर्लोकाचे सूक्ष्म निरीक्षण केले आहे व करताहेत, त्या सर्वांना हे साहित्य एका प्रेरक शक्तीच्या स्वरूपात उपयोगी पडले आहे व पडणार आहे यात शंका नाही. अजूनही या ज्योतिषशास्त्राविषयी अधिक सखोल ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला तर ते अधिकच उपकारक ठरणार आहे. किंबहुना त्यापासून काही नवीन कल्पना प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. ही सर्व शास्त्रे भारतीय संस्कृतीची खास वैशिष्ट्ये असून त्यांचे सखोल अध्ययन होणे आवश्यक आहे.